पाण्याच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा रान पेटले। येथील नागरिकांनी पाण्याच्या समस्या मांडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील वाढीव पाण्याची मागणी केली होती। अखेर ठाणे महानगरपालिकेनं घोडबंदरला वाढीव 5 दशलक्ष लिटर पाणी मिळावं यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे। हे वाढीव पाणी मिळण्यास 1 महिन्याचा कालावधी जाणार असल्याचं पालिका सूत्रांनी सांगितलंय। परंतु हे वाढीव 5 दशलक्ष लिटर पाणी घोडबंदरला पुरेसं ठरणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही। घोडबंदर भागाची लोकसंख्या सद्यस्थितीला 5 ते 7 लाखांच्या वर गेली आहे। या भागाला सध्या प्रतिदिन 110 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातोय, परंतु तो देखील अपुरा पडत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता महापालिकेने या भागाला वाढीव 5 दशलक्ष लिटर पाणी मिळावं यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केलाय। यापूर्वी देखील महापालिकेनं वाढीव पाण्यासाठी पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याला फारसं यश दिसून आलं नाही। परंतु आता महिनाभरात घोडबंदरला वाढीव 5 दशलक्ष लिटर पाणी मिळेल असा दावा पालिकेनं केलाय। परंतु पुढील महिन्यापासून उन्हाळा उजाडणार असल्यानं पाणी टंचाईचे ढग आणखीन तीव्र होणार आहेत। त्यामुळे हा वाढीव पाणी पुरवठा घोडबंदरकरांना मिळाला नाही तर त्यांचे मात्र आणखीन हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची बातमी आहे। उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यावर भाजप आमदारानं गोळ्या झाडल्यात। शिवसेना नेते महेश गायकवाड यांना जखमी केल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक करण्यात आली आहे। आरोपींसोबत आणखीन 3 जणांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपासून मतभेद होते। यानंतर दोघेही तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले। तेथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला। उल्हासनगर गोळीबाराच्या संदर्भात आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत। जखमी शिवसेना आमदार महेश गायकवाड यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळाली नाही। शिंदे ग्रुप लीडर ही घटना उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री घडली आहे। महेश गायकवाड आणि त्यांच्या एका समर्थकाला 5 गोळ्या लागल्याचं एका प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले। वृत्तानुसार शुक्रवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहर प्रमुख महेश गायकवाड हे हिल लाईन आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बोलत असताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी हाणामारी करून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। मालवणी महोत्सव हा केवळ एक महोत्सव नाही तर चळवळ आहे। तेव्हा सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे।
सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या 25व्या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन काल आमदार केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, स्वप्नाली साळवी, मिलिंद नईबाकर, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, वैभव कदम आदी मान्यवरही उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं 2 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आले। या महोत्सवाची सुरुवात काल आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली। तसंच मालवणी महोत्सवाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं सीताराम राणे यांनी महोत्सवाचा प्रारंभ ते आजवरची वाटचाल उपस्थितांसमोर उलगडली। तर महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बोलताना आमदार केळकर यांनी मालवणी महोत्सव 25व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून हे फक्त एक मालवणी माणूसच करू शकतो असं सांगितलं। देशात आणि परदेशात मालवणी पोहोचली आहे। मालवणी महोत्सव ही एक चळवळ आहे। अशा महोत्सवातून छोट्या मोठ्या उद्योगांना बळ मिळतं। सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करून आमदार केळकर यांनी खवय्यांसाठी असे मालवणी महोत्सव म्हणजेच पर्वणी असल्याचंही सांगितलं। यावेळी आमदार डावखरे यांनीही मालवणी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। रेडी साहेब, रौप्य महोत्सवी वर्षाच्या मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालं, काय सांगा? आमचे सहकारी सीताराम राणे यांच्या पुढाकाराने मालवणी महोत्सव 25व्या वर्षात पदार्पण केलं। हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरं म्हणजे ठाणेकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महोत्सवाला भेट देतात, त्याला प्रतिसाद देतात आणि ही एका बाजूला महोत्सव पण आहे आणि दुसरीकडे ही एक चळवळ पण आहे। छोट्या मोठ्या उद्योजकांना, खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना देखील या माध्यमातून लाखोच्या संख्येने इथे आठवड्याभर लोक येत असतात, ठाण्याच्या बाहेरचे देखील येत असतात आणि या माध्यमातून एक मोठं आर्थिक ताकद देखील त्यांना मिळत असते। ठाणेकर नागरिक जे चांगलं असतं त्याला प्रतिसाद देखील देतात आणि मालवणी महोत्सवाच्या मागचं आयोजन जे आहे ते उत्तम आणि भरभक्कम असल्यामुळे लोक वाट बघत असतात की मालवणी महोत्सव कधी सुरू होईल। या मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्रतिसाद मिळेल। दशावतारी, डबलबारी ही सगळी लोककला जी आहे ती जिवंत ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने होत असतं आणि त्यामुळे मला ठाणेकरांचं तर मी कौतुकच करेन की ते प्रतिसाद देतातच, पण ठाण्याच्या बाहेरचे लोक देखील याला उत्तम प्रतिसाद देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। पातलीपाडा येथील श्रीमा विद्यालयात आयोजित केलेल्या 20व्या आंतरशालेय प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ट्रस्टचे विश्वस्त, श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर आणि चेअरमन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। तसंच वार्षिक विज्ञान प्रकल्प स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुणे पराग भार्गवा, प्राध्यापक IIT मुंबई यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी प्रवीण नागरे, सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त आणि प्रिन्सिपल मिस मिंजू तेजवानी, सीता रवींद्रन, डायरेक्टर डल्लास आश्रम, डायरेक्टर चित्रा अय्यर, प्रिन्सिपल मिनी अय्यर, व्हाईस प्रिन्सिपल मेघना वांगे तसंच मुख्याध्यापिका रमा अनंतरामन आदी उपस्थित होते। विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुद्धिगम्य विषय देण्यात आले आहेत। विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिल्ह्यातील 18 शाळांचा समावेश आहे। आंतरशालेय 30 प्रकल्प तसंच वार्षिक 400 प्रकल्प आयोजित केले होते।
5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या वातावरणासाठी शाश्वत शहरी नियोजनाचं धोरण, दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तसंच 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणाली, आधुनिक शेती तंत्रज्ञान हे विषय देण्यात आलेत. श्रीमा स्नेहदीप ट्रस्ट संचालित श्रीमा स्नेहदीप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला असून त्यांनी विविध विषयांवरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे, अशी माहिती श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या कोऑर्डिनेटर मंजू तेजवानी यांनी दिली आहे. आज श्रीमा विद्यालय का 20वां साइंस प्रोजेक्ट कंपटीशन है, साथ ही स्कूल एग्जीबिशन भी है. यह कार्यक्रम में 20 जूनियर और 20 सीनियर स्टूडेंट्स लोग प्रोजेक्ट कंपटीशन में भाग ले रहे हैं. बहुत ही उत्साहपूर्ण कार्यक्रम हो रहा है. बहुत सारे प्रोजेक्ट्स आए हुए हैं. उनका प्राइज़ का वितरण भी वेडनेसडे 10 बजे किया जा रहा है. तो केवल बच्चे लोगों को उत्तेजन देने के लिए साइंस और टेक्नोलॉजी के बारे में, साइंटिफिक टेम्पर डेवलप होने के लिए उनको उत्तेजन देने के लिए ही यह किया जा रहा है. बच्चों लोगों में आत्मनिर्भरता बढ़ाने बहुत ही कोशिश कर रहे हैं हम लोग, ताकि कुछ ना कुछ देश के लिए वो लोग देंगे. जितना हम उनको उत्तेजन करेंगे उससे ही बहुत कुछ उनको भी प्राप्ति होगी और देश को भी प्राप्ति होगी. शायद